कोकणाचा मेवा शोधायला. तर आंबे, काजू आणि काय फणस. जे भेटेल ते घेऊन यायचंय. खातात ते ह्याची. मस्त ना उभे असाला. त्याची बी खायची की काय खायचं ते आपल्यावर डिपेंड आहे. तू पण थुकू पण शकता, तुमची इच्छा गेलू पण शकता. सकाळ तसा पार्सल तुम्ही बाहेरून देऊ शकता. आंबे खायचे असले तर काय करा, लाइक करो, सब्सक्राइब करो, चैनल को वीडियो भी दिखाओ. हाय एवढी. हॅलो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे काय तर कवेश. तर आज आम्ही तिघ भाऊ निघालो आहोत कशासाठी तर कोकणाचा मेवा शोधायला. कोकणाचा मेवा शोधायला. तर आंबे, काजू आणि काय फणस. जे भेटेल ते घेऊन यायचंय. आणि एकदम स्पेशल म्हणजे कोकम कोकम पण चालतं पण. हा मग बघू ना, भेटलं तर भेटलं. येस मित्रांनो, फुल मजा येणार आहे. तर बघूया ह्या ब्लॉग मध्ये. काय आहे तो बेकार गोड आहे. आंबाच आंबा. हा एक नंबर. पहिला डेस्टिनेशन आंब्यांवरती. आता आमच्या दादाने ठरवलेलं आहे आंबा पाडायचा म्हणजे पाडायचा. आणि त्यासाठी आता आपण दादा आता चढायचे प्रयत्न करत आहे. हरा हलतोय दादा. मस्त असा सूर्योदयी. अरे दादा आराम से डमचे दादा. आता काय आम्हाला आंबा मिलेगा म्हटलं. अरे इथं जवळच आहे दादा, पर वजन घेईल काय तो. हमारा टारगेट है वो आंबे. इथे टोकावरती गेलेला आहे आपला दादा विकास दादा. अपना तो आंबा तोडकेच रहेगा अभी. आणि तू काय करतोस रे तिकडे? मी पण विचार करतोय चढायचा कुठल्या झाडावर. चढायचा लोड घेईल का नाही मी विचारते. झाड घाबरायचा तुला बघून. एवढी वस्तू आहे, लहान आहे काय? मोठी वस्तू. अरे आंबा मिल गया रे अपने को. आंबा आया. पहिला आंबा अपना. धर चिकला. एक नंबर. हा एक काठी लागेल. काठी म्हणा. काठी ना. आपल्याला एक काठी लागणार आहे. तर इथे फाट्या ठेवलेल्या आहेत, बघू त्यातनं काढूया आपण. जिसका भी रहेगा भरचूक नो भरचूक. मोठी भेटायला पाहिजे ह्याच्यातमध्ये. हाय एक मोठी दिसली. एक हलटा काढलाय आपण आता. बस काय एवढी. तर मेहनत लगता है मित्रांनो, मेहनतीशिवाय नो फल. दादा तो असंच वरती कर. मजा. आता आपण आंबा पूर्ण खाली करायचं काय ना. काठी केलेली आहे वरती. जे आंबे हातात येतो ते काढून घेतलेले आहेत आपण. आंबे गिरे रे बाबा. आंबे.
इथपर्यंत आपण भरपूर आंबे वगैरे केलेले आहेत. तो वार डालते जाएंगे भाई इसमें. डोक्यात पडायचा. आंब्यांचा पाऊस पडतोय. आंब्यांचा पाऊस. अरे भरपूर आंबे आहेत रे. हा आता एक टार्गेट पूर्ण झालेलं आहे का दुसऱ्या आंब्यावरती जायचं आहे? हा दुसऱ्या आंब्यावरती जायचं आहे. कोकमावरती जायचं आता. आता अजून 8:30 वाजलेत. अजून 10 मिनिट आहेत 8:30 वाजायला. काय भेटल तो घेऊ. कोकम तो कोकम, जाता जाता काजू तर काजू. चला भरपूर विचार करून आम्ही निघालो आहोत. कुणाचा वाडा? गावल्याचा. गावल्याच्या वाड्याच्या इथं आपण आता आलेलो आहोत आणि निसर्गरम्य बघा वाडा इकडे आहे आणि इथे आम्ही लपून ठेवत आहोत. मित्रांनो ज्यांनी बघितलं असेल व्हिडिओमध्ये तर येऊन शोधू शकता. पण तोपर्यंत आम्ही गायब केलेला असो. आता आमची पुढची शोध मोहीमवरती आम्ही निघालेलो आहोत. आता आंबे तर लागले आहेत, भरपूर आहेत, फणस सुद्धा आहेत. कवळ्या फणसाच्या भाजीचा व्हिडिओ वगैरे मित्रांनो तुम्ही बघितला नसेल तर जाऊन बघा. आपण रील पोस्ट केलेली आहे, खूप मस्त सगळ्यांनी बघितली आहेत आणि मस्त प्रतिक्रिया होती तुमची. आणि इथे आपला भगवान कुछ तो दिखाने का कोशिश कर रहा है. करवंद का कोम खाने वाला चीज है भाई. खाने का चीज आहे. करवंदचा कोम आता कवळा कोम खाणार आहे आपला. सोडून खायचं असतो. सोडून खायचं. चीक असते ना त्याच्यामध्ये. काय म्हणतो. आणि मस्त अशी वाट. आणि अरे हा आंबा पण मस्त आहे एकदम. काय बोलतात त्याला, खोबऱ्यासारखा पिकलेला आंबा भेटलेला आहे. आता मिक्स करणार काय इसमें काय करायचं. हा मस्त आंबा आहे माहिती का एकदम. मी कधीतरी घेऊन गेलो. हा हा गोड आहे ना. एक नंबर. एक नंबर गोड. वा तुम्ही फक्त बघायचा. दादाची मेहनत और त्या अजून एक पडलाय तिचं. मस्त ना. खोबऱ्या सारा आंब्याच आहे. आता खरी मजा. नशीब म्हणजे काय असा मला नाही घालवायचा. काय नाही बिलकुल सोडायचं नाही. बाट पण चोकायची तर आतमध्ये पूर्ण व्हाईट व्हाईट. तर आपल्याला पिशवी नाही ती. दादाची टेक्निक. दादा आपने को बहुत कुछ सिखाने वाला. अवरणात आपलं त्या साईडला आहे पलीकडे मित्रांनो. तिकडे पण आमचा वाडा आहे तर त्या साईडला पण कधीतरी जाऊया. दादा एकदा आपण पावसाळ्यात येऊ ना. पावसाळ्यात हा. आणि जायचं तिकडे धबधब्यावरती. आहेत का आपल्याकडे. आहेत ना मोठे मोठे. पावसाळ्यात नाही एकदा गडावरती जायचं आहे. नाही चढू शकत. आमचा सुमारगड आहे मित्रांनो. त्याच्यावरती आपल्याला जायचं आहे. पर पावसाळ्यात थोडासा रिस्की आहे. तर बघूया पुढे जाऊन कसं होतं ते. कोण डुक्कर. कुठं डुक्कर भेटला. आता आम्ही रानात मित्रांनो आलो फिरायला. तर डुक्कर वाघ बीग सगळं काय आमच्या गावामध्ये. रिसेंटली वाघाने
आमचे भरपूर सारे गुरं खाल्लेले आहेत गावातले. तर मित्रांनो तो एक अलगच अनुभव आहे. तर आमचं असं गाव एकदम वरती राहण्या डोंगराच्या खोरामध्ये आहे आणि पलीकडे लगेच आपला फॉरेस्ट एरिया चालू होतं. तर वाघाची, बिबट्याची आणि डुकरांची आम्हाला तर सवय आलेली आहे इथे. आत्ता आपण आलेलो आहोत वालावरती, जिथे आपण आपला गणपती विसर्जन, गौरी विसर्जन करतो इथे. आणि हा एक आमचा जुना एकदम मस्त असा पूल आहे. फुल ऑन फोटोशूट सारखा आहे एरिया आहे मित्रांनो. हे बघा वालावरती पाणी थोडं थोडं आहे. उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत. पाण्याची कमी भासत आहे थोडी थोडी, पर पाणी तो दिख रहा आहे वालामध्ये. हे बघा कुड्याची फुलं आमच्याकडे यांना बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात कमेंट मध्ये करून सांगा. कुड्याची फुलं ही भाजी एकदम एक नंबर लागते. हा, आणि सुकट टाकून एक नंबर. रानमेवा, रानामध्ये जेवढं फिराल तेवढं तुम्हाला भेटणार मेवा. इधर को जा रहे भगवान आपला गावातला आहे फिर. अरे घाबरवला. इथं काय मस्त पट्यारा एकदम सोंड. पहिली ह्याच इथे काय 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 आपली जिल्हा परिषद शाळा असते. जिल्हा परिषद शाळा घेऊन यायची इथे. तिकडे घेऊन वनभोजन असायचं. वनभोजन बघा मित्रांनो, पहिलेचे दिवस. क्रिकेट खेळायचो आम्ही. आईला क्रिकेट विकेट खेळायचे मस्त असा एकदम. बघा ना डोंगराच्या एकदम कड्यावरती मस्त असं एकदम व्ह्यू. काय मजा असेल मित्रांनो. शाळेतून तिकडून बॅग घेऊनच यायचो. आलेलं पहिले ते कोकणीची पानं घे, बॅग भरून पहिले ठेवायची. कसली पानं? कोकणीची पानं खायला घाल ना. हा, कोकणीची पानं. चला पहिलं कोकणीची पानं खायला खाली. कोकणची पानं. दादा कुठे गेला? आज आपल्याला बघायला भेटत आहे बिकॉज ऑफ आपला भगवान आणि आपला दादा विकास दादा जे आपल्याला घेऊन आले तिथे. लहानपणीच्या आठवणी त्यांची ताजा झालेल्या आहे तिथे येऊन. कोकमाचं झाड आहे. कोकम आहेत इसमें दिख रहे क्या है बघा. हिरवे आहेत पर. हिरवे हिरवे जवळजवळची पानं असायची ना. हा, पटापट काढायची बॅगे भरून लावायची. हे खातात हे. हा मग खायचं पहिला आम्ही. हे पान असे पोळी पान असे ना. हा, ह्याची कोकमाची बघ ट्राय करून. काय म्हणतो. हा रे, आंबट लागतात थोडे थोडे. आंबट तुरत. तेव्हा आपल्याकडे काय अशी ड्रिंक मिळायची नाही. आता ड्रिंकला चकण्याला भारी पाणी. चकना, रानटी चकना. आता चकण्यासाठी भरपूर आयटम आहेत. करवंद आहेत. हे आंबे. मजाच मजा. फक्त मीठ आणि चटणी लावायची. वस्तू पाहिजे. कच्ची आहे तो. 8 दिवसांनी यायचंय ना आपल्याला. अरे हो, लाल दिसतोय ना तो. एक चिकू सारा दिसतोय. व्हिडिओ साठी 2-3 द्या. हो ना. यस, दाखवायला कोकणचा काय मेवा आहे तो. कोकणचा मेवा. आणि आपला दादा फुल ऑन तयारीत. घड्याल बिड्याल फोन बिन चप्पल बिप्पल काढून दादा रेडी. पण चढायचो पहिला चढायचो. हे बघा झाड घाबरायला लागले. झाड घाबरायला लागला. झाड घाबरत नाही. बिना कोणती झाड आहे.
हाताशी येईल वाटतं. हा दादाला भेटलं काहीतरी. कच्चे काढतोय. अरे हातात लाल. फुटतो बघा. कुठे पडला? हे बघ कोकम. तुझ्या मागच्या बाजूला पण फोकस. पहिले तो वरती कोकम आहे ना मित्रांनो. थोडे कच्चे आहेत, अजून 8 दिवसांनी आल्यावरती मस्त होणार ते. अरे कसला पाखरू फिरतोय. मोठा भेटला. टमाटा 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 सारखं दिसतोय. इसको बघ. वाव कसं भरलंय बेकार. अरे कुठला पाखरू येतोय मध्ये मध्ये नुसता त्याच्या समोर. आंबट आहे ना. पडले पडले. अजून कुठं. ह्याची बी खायची की काय खायचं ते आपल्यावर डिपेंड आहे. साल खायची का बी खायची. तू पण थुकू पण शकता तुमची इच्छा असेल. गेलू पण शकता. सकाळी तसा पार्सल तुम्ही बाहेरून देऊ शकता. तसंच पार्सल बाहेर. ते का एकदम लाल लाल झालेला आहे. दादाने आपल्या काढलेले आहेत इतने सारे, एवढे सारे काजू हे कोकम भेटलेले आहेत आपल्याला. मस्त असे भारी भारी एकदम रेडी रेडी. किती गौतमी असतील. वाव कोकण करा ना मेवा असं खायला हवा. खायला हवा. हा त्यासाठी आम्ही म्हणतो कोकणात यावा. कोकणात यावं. यावो कोकण आपलाच असो. यावं कोकण आपलंच असो. असं हे कोकणातच खायला मिळतं यार. आता हे बघित संदेश तुझ्या गावी यायचंय आम्हाला घेऊन चल. आम्हाला घेऊन चल. कोकमचा ते घे चल. तर मित्रांनो अशा प्रकारे आपली भटकंती संपलेली आहे आणि आपण गोवा केलेले आहेत. एवढा सारा मटेरियल, एवढा सारे आंबे आणि कोकम. तर आता आपण निघत आहोत परतीच्या प्रवासाला आणि परत 15 दिवसांनी आम्ही येणार आहे. नाही 8 दिवसांनी परत येणार आहे. अगला सॅटर्डे संडे. अगले सॅटर्डे संडे गो. आणि आता जे कच्चे आंबे भेटलेले आहेत किंवा कच्चे कोकम भेटलेले आहेत ते पिकलेले असणार आहेत त्यावेळेस. तर खायला अजून मजा येणार आहे मित्रांनो. आणि तुम्हाला अगर आमच्यासोबत यायचं असेल तर या पुढच्या आठवड्याला. कमेंट करून सांगा. हां कमेंट करून पण सांगा कुणाला यायचं ते येऊ शकता. चला मग चलो फिर साइन ऑफ करते हैं. लव योर लाइफ, लिव योर ड्रीम्स. मिलते हैं नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय.